आता बाय सरकार नाही कसला हिशोब चाललाय म्हणायचा? तुम्ही माईल एकाने मिळून आम्हाला किती खड्ड्यात घातलंय याचा हिशोब करतो. वय आणि मग तुमच्या पापांचा हिशोब कधी करायचा हो? आता आणि काय झालं? तुम्हाला सांगते हे जे मी तुमच्याशी वागते ना ते खरंच लय चांगलं आहे बघा. कारण तुमच्या जर भानगडी घरात कळल्या ना मग ती आप्पी ना अर्जा तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला घराच्या बाहेर हाकलून देत्याल. काय झालंय आता? काय झालं नाही काय कळलं हे विचारा. तीच ती बोलणार का आता? सरकार तुम्ही आतापर्यंत किती जमिनी लाटल्यात ना ते मला कळालंय. लाटल्यात? पैसे देऊन विकत घेतल्यात? आता गो बया सरकार अहो तुम्ही किती कॉमेडी करता. अहो पैसे दिल्यात का पैसे चारल्यात? उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. तुम्हाला काय वाटलं असं बोललं म्हणजे मी काय घाबरेल काय? कागदपत्र आहेत माझ्याकडे दाखवू का? काय माहिती मिळाली तुम्हाला? त्या विनायकरावाच्या नावावर जी जमीन तुम्ही केली ना ती बी तुम्ही लाटलेली आहे ना? आता बया 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 केवढा घाम फुटलाय हो तुम्हाला. पर थोबडतं पांढरं फटक पडलंय. सरकार हीच गोष्ट जर तुमच्या त्या काय म्हणतात त्या तत्वनिष्ठ कलेक्टर सुनेला कळाली ना तर काय होईल माहितीये का? भूकंप मोठा भूकंप होईल. मग ती म्हणल नाही 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 हे सगळं बेकायदेशीर आहे. अनार्जा म्हणल नाही नाही ती माझ्या बाची जमीन आहे. त्या बिचाऱ्या विनायकरावाचा आता ह्याच्यात काही संबंधच नाही. मी काय म्हणतोय ऐका ना. हे जे काही कळलंय तुम्हाला माहिती ती आपल्या दोघातच राहू द्या ना. हा बाहेर कोणाला काही सांगू नका. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. हा तगो बया सरकार आले वाटतं गुडघ्यावर. तुम्हाला सांगू का तुम्ही ना पहिल्यासारखे सरकार राहिलेच नाही. काय बी म्हणा दोन हाना पण हे कोणाला सांगू नका. आता नाही कोणाला सांगणार पण समजा सांगायची वेळ आली तर? मी सगळं ऐकतो तुमचं. ते तर तुम्ही आता बी ऐकताय. नका ना सांगू. मेहरबानी करा माझ्या. ठीक आहे लगे एवढी रडायची काही गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का सरकार तुम्ही नाही घरातली लोक तुमची बाजू घ्यायला लागल्यात ना तेव्हापासून तुम्ही लईच फडफडायला लागलाय. त्यामुळं मी बस म्हणलं की बसायचं आणि मी उठ म्हणलं की उठायचं. मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही हा मी शब्द देतो. मी आता जे सांगेल ते करायचा करणार ना? करणार तुम्ही सांगा. मग आता उठा आणि तिकडं पडद्याच्या मागे जाऊन लपा बरं. हा इकडच्या अलीकडच्या हा लपा. बस तोंड नाही बाहेर काढायचं सगळं लपायचं. लपा अंगाशी. आता म्हणा बरं मनीषा. असं नाही तोंड बाहेर काढून म्हणा मनीषा. अहो प्रेमानं म्हणा की जरा. मनीषा अंगाशी. किती भारी ना. या आता बाहेर या. आता बया बसायला नाही सांगितलं या म्हणलंय नुसतं. उठा हा उठा आणि बाहेर जावा. आणि रात्रीच्या जेवणाला ना मला भजी खावीशी वाटतात त्यांना भजी बनवायला सांगायचं. बर गोलभजी सांगू का कांदे भजी? कुठली बी बनवा हो चालतंय मला. बर जर बाहेर जाऊन काय हुशारी केली तर तुम्ही हाय मी हाय. नाही मी यातलं काही कोणाला सांगणार नाही काही बोलणार नाही बस. अगो माझा लाडाचा सरकार गती हो. जा. अरे हंबीर. अरे लय अवघड आहे तुझं. अरे तू कुणाची जमीन लाटली ना हे तुझं तुला बी माहिती नाही. दादा येतो शेतात जाऊन जरा. अर्जुन हो
काय करते? अरे मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. आपे आता नको, आता शेतात चाललोय, आल्यावर बोलू ना. बरं डबा? डबा नको, कदमांना फोन केला होता, म्हणले नको काय आणू. अरे नाही, त्यांनी सकाळी एकट्या पुरतच नेलंय त्यांचं. काय झालं रे पोरांनो? अगं काकी कदम एकटेच आहेत ना रानात, तर म्हणलं मी जातो त्यांच्यासोबत. हे अरे बघ जीवन जा की. नाही आता ते थांबले जेवायचे, मी एकत्र जेवतो ना दोघं. मग थांब की काहीतरी घेऊन जा. थांब अगं तसं आपे. नको जाऊ. थांब थांब थांब. पोरगी काय ऐकणार नाही. अरे बरोबर आहे तिचं. हे बघ उरलं तरी चालतंय, पण पोटभर खावा बरं का दोघं पण. हा अर्जुन, तिकडे अंथरूण पांघरुणाची व्यवस्था आहे ना रे? हा यश बाप्पू असतो मधून अजून झोपायला, त्यामुळे आहे. मग ठीक आहे. हे घे. आपे हा चल, किती वेळ तेच म्हणून. लागतोय? बरं चला येऊ का दादा? येतो. सरकार येतो, कदम थांबले. वेळेत खावा. सावकाश जा आणि. हो. बरं चला आपणही जेवायला घेऊ आता. हा जरा थांबा थांबा. मला ना सगळ्यांशी एक गोष्ट बोलायची होती. तुला काय बोलायचंय आता? अगं जरा दम काढ की. हा कसं नुसतं तोंड घालती ग मधी. हा तर मला काय सांगायचंय, आता ह्या बापलेकानं एवढं कष्टानं शेत पिकवलंय आणि मग आधी हे शेत कुणाचं होतं? नाही म्हणजे सरकारांचं होतं ना, आणि सरकारांनी मग नंतर इनू भाऊजींच्या नावावर केलं आणि तेव्हापासून शेतात पूजा नाही झाली. तर मला काय वाटतं दसऱ्याला मोठी पूजा घालू आपण आपल्या शेतात. हा आज एवढं चांगलं चांगलं कसं काय बोलतो या ठिकाणी? अरे माझं डोकं नाही, सरकारांचंच डोकं आहे. तेच म्हणले होते आता इन्या एवढं करतोय तर शेतात पूजा झाली पाहिजे. हाय ना सरकार? हो 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 म्हणजे मलाच वाटत होतं, फक्त मी सांगायला विसरलो होतो. अहो पण माझ्या आहे की लक्षात. आता एवढी मोठी बायको आहे का नाही तुमची? काय आपे घालायची ना आपण शेतात मोठी पूजा. बया आपल्या शेतासाठी तर केलंच पाहिजे का नाही एवढं? हो. हा आता कसं, चला मग घ्या जेवायला. आलो मी हात. पूजा करायची म्हणजे सगळ्यांना सांगणं अजूनच अवघड होणार आहे माझ्यासाठी. अजून काय करू कळत नाही रे मला. पे आपे, अगं या मनीला तू अजून ओळखलं नाही ग बाळा. काय हालत करते बघच आता तुझी. हम तुम कितने पास है, कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो दिल को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। कदम लय मूड मध्ये आज एकदम फ्रेश. अरे इशे आहे का अर्ज, तू कशाला आलास? मी झोपलो असतो किती एकटा. असं द्या. बरं भूक लागली का जेवायचं? जेऊया की चला. चल. तू बिडा वाढलास सोय. अहो तुमची सून ऐकतेय का? नको म्हणलं तरी ने ने नेच. तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणली तुमच्या आवडीची. काय रे? आहा, अर्जा कांदा असा खाण्यात जी मजा आहे ना, ती चाकून कापून खाण्यात मजा नाही बघ. खरे खरे खरे. बरं मिस्टर विनायकराव कदम, लय दिवस झाले शेतात बिर्याणीचा बेत झालेला नाही. माझ्या लक्षात आहे, मी विसरलेलो नाही. करूया रे करूया. मी तर आत्ताच यायला लागलो ना शेतात. हा कदम भारी वाटते ना? विषय का अर्जा? अरे रुपाली तर परवा म्हणली की तुमचं जेवण वाढलंय म्हणून. लगेच 2 दिवसात? अरे मग माझ्या नव्हतं लक्षात आलं, तिनं म्हणल्यावर जाणवलं ना मला. कदम असं काय होऊ शेतात? अर्जा ही माती ना जादूगर आहे, जादूगर. म्हणजे अरे अख्ख्या ब्रह्मांडात कुठेतरी जीवन आहे, ती हित आहे का? तर इथल्या मातीत अन्न पिकते. बरोबर कदम, मी असं विचारत नाही केला कधी. अरे विचार करून बघ की. अरे ही माती आहे ना, तिला थोडं पाणी दिलं, काळजी घेतली तर सोनं पिकवती सोनं. आणि हे सोनं नुसतं आपल्याला जेवणच देत नाही काय,
तर आपलं घर आपलं आयुष्य सोन्यागत करतं. एकदा फक्त इथं झोपून बघ, अरे आईच्या कुशीत झोपल्यावानी वाटेल बघ. म्हणजे मला तुमच्या जवळ असताना वाटतं तसं. मग कुठं का असं ना कदम, घरी असू द्या, शेतात असू द्या, नाही तर दुनियेत कुठे बी असू द्या, मी तुमच्या जवळ असलो ना की मला आईच्या कुशीत असल्यागत वाटतं. अरे तुझी आई गेल्यावर मला कोणीच सावरलं रे, या शेतानंच सावरलं की. एकदम राबला हो तुम्ही शेतात, या रक्ताचं पाणी केलं तुम्ही, म्हणून जाणीव आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची. हे खरंय, आजकालच्या पोरांना याची जाण नाही. मला टेन्शन नाही, तुमच्या नातवंडांचं मला टेन्शनच नाही का. मला माहितीये त्यांचा आजचा त्यांना परफेक्ट ट्रेनिंग देणार आहे शेता वाताची सगळ्याची. अर्जा, पण तू आता काळजी घेत जा बर का आप्पीची. अरे डिलिव्हरीचं दिवस जवळ आलं तिचं. तर किती वेळा सांगितलं आपे राजगे नाही का तो पोरगी. एक जागेवर बसणारी पोरगी आहे का ती अर्जा? मी तर तिला एवढं पण म्हणलं माहिती का, म्हणलं आपे तुझ्या पोटातलं बाळ माझ्या पोटात वाढवण्याची काय फॅसिलिटी असेल ना ते बी करू आपण. अर्जा नको रे लय विचार करूस, होईल. अरे आजगाव सारख्या गावातनं कलेक्टर झालेली पोरगी आहे ती, तिला कळतं र कुठं थांबायचं, कशी काळजी घ्यायची. कामापुढं तुला काय दुसरं सुचत नाही बरं का. काम एक काम, काम एक काम. अर्जा तू पण नाही कधी कधी लई विचार करतोस बघ. सासऱ्यांनी घेतली सुनेची बाजू, काय बोलायचं पुढे आता. चला झालं, हो झालं की आता. अर्जा झोप आली का तुला? झोप एवढ्यात कुठली झोप येते कदम. मैफिल लावायची का? आई शपथ कदम, लय मनातलं बोलला तुम्ही. रांगवायचीच मैफिल आज. करा की सुरुवात. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. कदम इज बॅक, माझ्या कदम परत आल्यात. फूलों में कलियों में, सपनों की गलियों में, फूलों में कलियों में, सपनों की गलियों में. अप्प्या, माझं असं म्हणून काहीच नाही बघ. हे घर सुद्धा भाड्याचं आहे, तिचभर जमीन नाही घेऊ शकलो मी. तुझा ह्यो बापू मुलगा म्हणून साप हारला बघ. नाही बापू, आईला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकला. बापू असं नका म्हणून तुम्ही. हारलो, पूर्ण हारलो. बापू बापू काय करताय तुम्ही, उठा की बापू. अरे तुझी बायको आता तुला आंघोळ घालत नाही वाटतं? बायको जरा बिझी आहे कामात, पण वडिलांचं तरी कुठं लक्ष आहे. पहिले कसं साबण बिबन लावायला येत नाहीत, आता जाऊ दे, बदलली लोक. माझं काय आता वय राहिलं वय तुला आंघोळ घालायचं? आले का माझं आता वय बाळाला आंघोळ घालायचं. हा ही पण इच्छा पूर्ण होणार लवकर. अरे तुम्ही कधी आलात? अगं सकाळी चालू आम्ही. झोप झाली ना तुमची नीट? झोप सांगा. अगं एकदम मस्त झोप झाली. आपे रानात असली भारी झोप लागते ना, तुला सांगतो. आपण जाऊ कधीतरी, लय मस्त झोप लागते. अगं माझी झोप काय काय म्हणली? काय काही नाही, आवरायचंय ना. कुठं ऑफिसला का? हा. आपे मला एक सांग, तू रजा कधी घेणार आहेस का नाही? अर्जुन अरे काम झालं की घेईन की मी. तू असं रोज रोज म्हणलं ना का मला प्रेशर येतं. प्रेशरचं नाही आपे, तुला रोज रोज सांगितल्याशिवाय लक्षात राहणार नाही. नाही तर कामाच्या नादात आहे ना तू. अरे जा, अरे काल रात्रीच बोललो ना आपण. हा अरे ती घेईल की तिची काळजी, तिला कळ ना वय. अहो कदम तसं नाही, पण तू जा बघू आता, जा आवर तुझं. हे बरे डायरेक्ट सासऱ्यांचाच पाठिंबा मिळवलाय, काय बोलणार पुढं? एक मिनिट, तुझं जरा चुकतंय. सासऱ्यांचं नाही, बाबांचं. झालं खुश बाबा, आता काय पुढं बोलणार? ये आप्पे बस. अगं त्याच्या बोलण्याचा एवढा लोड घेऊ नको. तो ना उगाच तुझी जास्त काळजी करत असतो. बाबा माहितीये मला, आणि एवढी काळजी करणारा नवरा कोणाला मिळतोय? खरंय ते बी. राप्पे अगं तुला कामाची किती ओढ आहे ते माहित आहे ना मला. बाबा फक्त कामाची नाही हो, मी जर रजा घेतली असती ना तर आपली हिरकण योजना बंद झाली असती. तीच ना तीच. आता हे बघ, मी शेतावर जायला लागलो ना, 2च दिवस झाले बघ.
पण माझ्या जीवाला एवढं गार वाटते ना की बस. आणि शेतात जात नव्हतं ना तर जीव नुसता खायला उठत होता ग. जीव बी वाटत नव्हतं मला. हा अगं एवढी वर्ष कामाची सवय आहे ना, आणि मग बसून राहिलं तर जेवण तरी कसं जाईल ना. अहो बापू पण तसंच म्हणतात, सुट्टी असली ना ते कमीच जेवतात. आप्पे तुला एक गोष्ट सांगू का? हा बापूंच्या जमिनीचं बघ की तेवढं. अगं काल शेतावर बी आले होते. त्यांचा जीव तिथंच रमतोय ग. आप्पे अगं तुला सांगतो, माणूस एवढा सच्चा आहे ना, तो तुला एका शब्दानं बोलणार नाही बघ. अगं त्याच्या जागी दुसरा असता ना तर पोरगी कलेक्टर झाल्या पहिलं आपलं काम केलं असतं. पण ते तसं नाहीत ग. मी काय तुला सांगायचं म्हणा, तुला माहितीच आहे की सगळं. त्यासाठी तुमची जमीन गमवावी लागली तर? लागू दे, वेळ लागू दे, पण सगळं सरकारी नियमाने कर बर का. पण तेवढं कर नक्की काय. अगं आप्पे तुझ्या डोळ्यात पाणी कशा पाय? कस तरी वाटतो बाबा. बापूंचा विचार केला ना खरंच कस तरी वाटतं मला. माझ्या अभ्यासापुढे कसलाच विचार केला नाही त्यांनी कधीच. मम्मीचाही पहिल्यांदा विरोध होता, त्याने नाही ऐकलं. तेवढा पैसा आला तेवढं सगळं माझ्या पुस्तकांवर, माझ्या शिक्षणावर खर्च केला. अगं पण तू झाली ना कलेक्टर. एखादा जमिनीचा तुकडा घेण्यापेक्षा ही केवढी मोठी गोष्ट आहे. हा अगं पिऊ, आपण डबा भरलास का? हे काय करूनच ठेवलाय तयार. ताई कसं करताय हो तुम्ही? एवढे वर्ष झालं मला तर काही कळतच नाही काय स्वयंपाक करायचा. एकाला एक आवडतंय तर दुसऱ्याला दुसरं. रुक्मिणी जरा बोलायचं होतं. काय हो? रुपाली, पियू जरा. हो पिऊ चल आपण कपडे धुवून घेऊ. रुक्मिणी अगं त्या मनीनं नवीनच घोळ घातलाय. आता अजून काय नवीन गोळ घालून ठेवलाय तिनं? अगं आपल्या विनेच्या नावावरच्या जमिनी होत्या का नाही, त्या मी लाटल्यात अशी कुठून तरी माहिती गोळा केली तिनं. म्हणजे? अगं म्हणजे त्या येळेला पैसे सारून जमिनी घेतल्यात. तो सगळा व्यवहारच बेकायदेशीर होता ना. तुम्ही तरी कशाला असलं काय तर करायचं? अगं त्यावेळी कुठं मला अक्कल होती. फक्त जमिनी घ्यायच्या, प्रॉपर्ट्या वाढवायच्या. आपण जे भोगलं ते आपल्या पोरांच्या नशिबाला येऊ नये असं वाटत होतं म्हणून तर केलं ना सगळं. पण तिला कसं कळलं असेल हे? काय माहित, मला वाटतंय ती बंट्यानं कुठून तरी माहिती काढलेली असणार. आणि आता ती त्याचंच भांडवल करून ऐन सणासुदीत भांडण काढायला बघणार. अहो आता कसली भांडणं होणार? अहो ती जमीन विनोभाऊजींच्याच नावावर आहे ना, मग झालं की. अगं तुला कळत कसं नाही, तो सगळा व्यवहारच बेकायदेशीर होता ना. आणि ही गोष्ट जर आपल्याला कळली तर अर्ज काही जमीन सोडायचं नाही. होय, आणि आपली काय तर त्याच्यावर कारवाई करायची म्हणणार. मला तर त्या आपीच पटायला लागलंय बघ. आपल्या कर्माची फळं आपल्याला हितच फेडावे लागणार आहेत. मला वाटतंय आपी अजूनशी बोलून घ्यावं. अहो मी काय म्हणते, नको नको एवढ्या तुम्ही त्यांना काही सांगू नका. का? हो बोलून काय होणार आहे? हे बघा आधीच सगळीजण तुमच्यावर लई चिडल्यात, आणि सांगितलं तरी त्या मनीचा हेतू साध्य होईल. तरी पण मला वाटतं एकदा बोलून मोकळं व्हावं. अगं त्या मनीचा काय भरोसा नाही. ही उद्या आणखीन काहीतरी नवीन करून ठेवल. हे बघा तुम्ही फक्त आता तुमचा विचार करा. आणि हे बघा की त्या आप्पीला जेव्हा काय कळल ना तेव्हा तिला ते आवडणार नाहीच आहे. आणि अहो आता कुठं घरात जरा शांतता यायला लागली. मला तर काय परत तमाशा नको या घरात. उद्या त्या मनीनं काय केलं म्हणजे? तवाच तवा बघून घेऊ, आता सोडून द्या विषय. पण काय हो, ती मनी त्या जमिनीच्या का मागे लागली असेल एवढी? काय माहित.
आपे तुला मागाशी म्हणलं तसं बरं का, मी सारखं विचारत राहणार आहे तुला, राजा कधी घेतीस, राजा कधी देतीस? हो अर्जुन, त्याआधी मी का वेगळ्याच प्रश्नात अडकली रे. काय झालं? धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीयेत, त्या त्यांना परत मिळवून द्यायचं आहे. म्हणून राजा कॅन्सल करतेस का तू? अरे म्हणजे काही धरणग्रस्त लोकांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या नाहीयेत, त्या मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा आहे मला. हा म्हणजे आपल्या बापूंना मिळेल नाही तसं? तुला त्या दिवशी नाही का त्या ताईंबद्दल सांगितलं मी? त्या ताई 8 महिन्याच्या गरोदर होत्या, हंडा घेऊन चालल्या होत्या. म्हणून राजा कॅन्सल करतेस का तू? हा अर्जुन, पण त्यांना पण त्यांची जमीन परत मिळाली नाही अरे, आणि अशा अजून लई लोक आहेत. म्हणजे राजा घ्यायला तुला वेळ होणार आहे असं सांगतेस का तुम्हाला? नाही तसं नाही, म्हणजे मी त्या दिवशी ऑफिसला गेले ना, तर तेव्हा काही मी फाईल बघितल्या, त्यात माझ्या असं लक्षात आलंय की काही लोकांनी ते जमीन लाटले.